या बातमीचे प्रायोजक आहे गोविंद मेडिकल, आसरा चौक, सोलापूर। सर्व प्रकारचे औषध मिळणारे एक ठिकाण म्हणजे गोविंद मेडिकल आणि योग्य दरात मोफत घरपोच सेवा उपलब्ध आणि कमी दरात। धन्यवाद। पवार भाजपाचे बाप रोहित पवार शरद पवारांची ती खासियत स्पष्ट करतात। पवार तेल लावलेले पहिलवान, कात्रजचा घाट कसा दाखवायचा त्यांना बरोबर माहिती। भाजपाला जे हवं ते पवार देईनात। हा गेम फडणवीस नाही तर पवार खेळतात। रोहित पवारांच्या बोलण्यामध्ये पॉइंट, भाजपचं घोडं फक्त या कारणाहून अडलंय। नेमकं घडलंय काय? भाजपचे नेते सातत्यानं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करतात। त्याचबरोबर राष्ट्रवादीचा फुटलेला गट म्हणजेच अजित पवारांच्या गटातील नेते उघडपणे शरद पवारांना टार्गेट करतात। शरद पवारांवर वेगवेगळे राजकीय आरोप चालू आहेत। तर राष्ट्रवादी काँग्रेसकडनं आमदार रोहित पवार एकटे शरद पवारांची खिंड लढवतात। आमदार रोहित पवार यांनी काही वेळापूर्वी पत्रकार परिषद आणि शरद पवारांवर टीका करणाऱ्या भाजप नेत्यांना लक्ष्य केलं। शरद पवारांचं कुटुंब आणि राष्ट्रवादी पक्ष फुटण्यास भाजपा जबाबदार असल्याचं वक्तव्य रोहित पवार यांनी केलं। भाजपाची राजकीय खेळी शरद पवारांनी जुमानली नाही। भाजपाने शिवसेनेचा शिंदे गट फोडला, त्यानंतर पक्षाचे 2 गट झाले। एकनाथ शिंदेंचा एक गट आणि उद्धव ठाकरे यांचा एक गट तयार झाला। हे दोन्ही गट एकमेकांच्या विरोधात अगदी खालच्या पातळीवर जाऊन बोलू लागले, टीका करू लागले। त्याचवेळी भाजपा नेते मात्र निवांत एसी रूम मध्ये बसून हा सगळा तमाशा बघत बसले होते। परंतु शरद पवारांना 60 वर्षांचा राजकीय अनुभव आहे। राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार म्हणतात, शरद पवारांचा राजकीय अनुभव मोठा आहे। भाजपा सध्या जी खेळी खेळत आहे, जर शरद पवारांसमोर ते अशी खेळी खेळत असतील तर शरद पवार हे राजकीय दृष्टिकोनातून भाजपचे बाप आहेत, अशी जी प्रतिक्रिया आहे ती रोहित पवार यांनी दिलेली आहे। आणि रोहित पवार यांचे जे त्यांनी मुद्दे मांडलेले आहेत आणि त्यांनी जे म्हटलेलं आहे त्यांच्या बोलण्यामध्ये सुद्धा पॉइंट आहे। सध्या अशी परिस्थिती आहे की भाजपला काय पाहिजे हे शरद पवारांना चांगलं माहिती आहे। भाजपला जे पाहिजे ते शरद पवार त्यांना देत नाहीत, त्यामुळे त्यांची अडचण झाली आहे। भाजपा कुटुंब फोडण्यासाठी जबाबदार आहे, भाजपा ही पक्ष फोडण्यासाठी जबाबदार आहे। त्यामुळे भाजपबद्दल काय बोलायचं असं सुद्धा रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे। आता बोलता बोलता रोहित पवार यांनी जे वक्तव्य केलेलं आहे, जे विधान मांडलेलं आहे, त्यामध्ये खूप सारे अर्थ सुद्धा निघत आहेत। राजकीय दृष्ट्या शरद पवार हे भाजपचे बाप आहेत असं जे म्हणणं आहे ते रोहित पवार यांचं आहे। आणि शरद पवार यांना 60 वर्षांचा राजकीय अनुभव आहे। त्यामुळे भाजपा ज्या पद्धतीने शरद पवारांसमोर खेळी करत आहे, तर त्या दृष्टीनं राजकीय दृष्टिकोनातून शरद पवार हे भाजपाला भारी पडू शकतात। आणि हा जो खेळ सुरू आहे तो शरद पवार यांच्याच डोक्यानं चाललेला आहे असं सुद्धा अप्रत्यक्षपणे रोहित पवार यांनी आपलं म्हणणं जे आहे ते मांडलेलं आहे। आता अनेक महिने उलटून गेलेले आहेत, अजित पवार सत्तेमध्ये सहभागी झालेले आहेत आणि प्रशासकीय कामकाज आहे। 2 उपमुख्यमंत्री, 1 मुख्यमंत्री असा राज्याचा जो कारभार आहे तो सुरू आहे। मात्र या सगळ्यामध्ये राष्ट्रवादीमधील जी फूट आहे, शरद पवार यांच्या वेगवेगळ्या ठिकाणी सभा होत आहेत आणि त्यांनी आता उमेदवार चाचपणी सुरू केलेली आहे। मतदारसंघांमध्ये ते नवीन चेहरा शोधत आहेत। अशामध्ये त्यांनी ज्या ज्या ठिकाणी सभा घेतल्या त्या ठिकाणी सुद्धा शरद पवार यांना जो प्रतिसाद आहे तो अत्यंत चांगल्या पद्धतीने प्रतिसाद मिळाला। आणि या सगळ्यामध्ये अजित पवार असतील, शरद पवार असतील, तर शरद पवार यांच्या बाजूने तरी जनतेचं जे पारडं आहे ते थोडंसं जड राहील आणि त्यांच्या बाजूने झुकेनं सुद्धा शरद पवारांना सहानुभूती अधिक मिळू शकते। आणि रोहित पवार असतील तर रोहित पवार हे अगदी राष्ट्रवादीमध्ये बंड झाल्यापासून आजोबा शरद पवार यांची खिंड एकटे लढवत आहेत। अशामध्ये रोहित पवार यांनी जे म्हणणं मांडलेलं आहे, या सगळ्यामध्ये रोहित पवार एक पवार घराण्यामधीलच अभ्यासू नेतृत्व म्हणून सुद्धा उदयास येत आहे। आणि शरद पवार यांच्या नंतर जर
त्या पद्धतीने कोणी राजकारण करणारं पवार कुटुंबातील असेल तर रोहित पवार सुद्धा तसे बनू लागलेले आहेत आणि ते शरद पवार यांच्या तालमीमध्ये वाढलेले आहेत आणि म्हणूनच रोहित पवार यांचं राजकीय फ्युचर आहे ते आत्तापासूनच खूप सेक्युअर बनत चाललेलं आहे आणि त्यांची क्रेज सुद्धा वाढत चाललेली आहे आणि त्याचमुळे शरद पवार यांची जी खासियत आहे ती रोहित पवार स्पष्ट करतात. पवार तेल लावलेले पहिलवान आहेत. कात्रजचा घाट कुणाला कधी कसा दाखवायचा हे शरद पवार बरोबर ओळखून आहेत असं सुद्धा अगदी अप्रत्यक्षपणे त्यांना म्हणायचं आहे. त्यामुळे भाजपला जे हवंय ते पवार देईनात आणि हा गेम फडणवीस नाही तर पवार खेळतायत असं रोहित पवार यांचं सुद्धा म्हणणं आहे. तुम्हाला काय वाटतंय? हा खेळ देवेंद्र फडणवीस यांचा नसून शरद पवार यांचाच आहे? कमेंट करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.